आजच्या आपल्या प्रवचनाला सुरुवात करण्याआधी आपण मागच्या प्रवचनामध्ये जो भाग पाहिला त्याची थोडीशी उजळणी करूया, कारण मध्ये काही दिवस गेले आपल्या हा भाग पुण्यामध्ये. आपण मागच्या भागामध्ये हे बघितलं की कर्मयोगशास्त्राची किंवा गीता धर्माची चतुसूत्री सांगणारा भगवद्गीतेतला जो अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे त्याच्यावर आपण थोडंसं मननचिंतन करायला सुरुवात केली होती आणि त्यातल्या पहिल्या 2 चरणांवर आपण थोडासा विचार केला आणि त्या 2 चरणांचा किंवा संपूर्ण त्या श्लोकाचाही विचार करत असताना गीतेतल्या 18व्या अध्यायातल्या एका श्लोकाचा आपण आधार घेतला होता आणि तो श्लोक असा होता, अधिष्ठानं तथा कर्ता करणैच पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. या श्लोकाचा आधार आपण का घेतला? कारण कर्मयोग आपल्याला सातत्याने असं सांगतो किंवा ती चतुसूत्री आपल्याला सातत्याने असं सांगते की तुझा अधिकार हा फक्त कर्म करण्यावर आहे. मग आपल्याला प्रश्न असा पडतो की जर ह्या शरीर मन आणि बुद्धीने मी ते कर्म केलं आहे, म्हणजे जर मी ते करणारा आहे तर मग त्याच्यावर माझं जे फळ मिळेल त्याच्यावर माझा अधिकार का बरं नाही? हा प्रश्न स्वाभाविकपणे कुठल्याही मनुष्यमात्राला पडणं सहज शक्य आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्याला त्याच पद्धतीने मिळावं म्हणून भगवंतांनी आपल्याला 18व्या अध्यायात हा श्लोक सांगून ठेवला आहे की कर्ता हा त्यातला एकच भाग आहे, बाकीचे जे इतर 4 भाग आहेत त्या 4 भागांचाही विचार आपण नेहमीच करणं आवश्यक आहे. आणि ते 4 भाग म्हणजे अधिष्ठान, करण, इतर विविध चेष्टा म्हणजे इतर विविध ज्या क्रिया करतो आपण ती गोष्ट पूर्णत्वाला जाण्यासाठी, आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दैव. या 4 गोष्टी आणि 5वी गोष्ट ही कर्ता म्हणजे आपण जे ते काम करत असतो ते, अशा 5 गोष्टींच्या एकत्र समुच्चयाने ही जी काही एखादी कृती आपली पूर्ण होते ती होत असते. आणि म्हणून त्या सगळ्याचं श्रेय किंवा त्या सगळ्याचं जे काही मालकी आहे ती आपण आपल्या ठिकाणी ठेवू नये, आपण घेऊ नये, तर त्या मालकीतला काही थोडासाच भाग आपला आहे. आणि म्हणूनच यश किंवा अपयश काहीही जरी आलं तरीही यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचून जाऊ नये, हा त्यातनं लगेच पुढे येणारा संदेश आहे. कारण जर मी संपूर्ण त्याचं श्रेय घ्यायचंच नाही आहे तर संपूर्ण यशही मग माझं नाही आणि संपूर्ण अपयशाचाही धनी मी नाही. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या विद्यार्थ्याला किंवा कोणालाही आयुष्यात जीवनात जेव्हा अपयश येतं, विशेषत्वाने यश येतं तेव्हा आपण सगळेजण खुश असतो. आपण काय म्हणतो की हां मी एवढं सगळं केलं म्हणून मी यशस्वी झालो. जेव्हा अपयश येतं तेव्हा मात्र आपण त्या सगळ्या अपयशाचं श्रेय आपल्याकडे घ्यायला तयार नसतो. स्वाभाविकच आपण असं म्हणतो की नाही मला पण हे सगळं करायचं होतं, पण काय करणार, परिस्थिती आड आली, काय करणार, आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी काही करूनच नाही ठेवलं, काय करणार, मला चांगली संगतच नाही लाभली, काय करणार, माझं मित्रमंडळ चांगलं नव्हतं, मला चांगली शाळा नाही मिळाली, चांगले शिक्षक नाही मिळाले, चांगला शेजार नाही मिळाला. इथपासून ते कोणत्याही गोष्टीसाठी आपण असं म्हणू शकतो की ह्या गोष्टी होत्या म्हणून मला ही क्रिया किंवा हे कर्म करणं जमलं नाही, नाहीतर मी सुद्धा तितकाच लायक आहे हे सगळं मिळवायला, पण ह्या गोष्टींमुळे मला ते मिळालं नाही. तर अशा वेळेला आपण काय म्हणतो स्वाभाविकतः, अहो ते सगळ्यांच्याच आयुष्यात सगळं काही असतं पण मुख्य तुम्ही आहात. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही नक्कीच काय ते करू शकता. म्हणजेच तुमचं ठरवणं कुठेतरी कमी पडतं, तुमच्या मनाचा निग्रह कुठेतरी कमी पडतो आणि मग म्हणून तुम्ही अशा सगळ्या सबबी सांगत सुटता आणि त्या अपयशामध्ये ह्या इतक्या सगळ्या घटकांना एकत्र करून घेता आणि ते अपयश तुमचं विभागून घेता. यशाचे मालक मात्र तुम्ही एकटे आणि अपयश मात्र विभागून घेता. हे कसं काय चालणार? हा कुठला न्याय? आणि म्हणून परमेश्वर आपल्याला अतिशय जमिनीवर आणून ठेवतात आणि म्हणतात की अरे बाबा, यश किंवा अपयश ह्या कशाच्याच भानगडीत तू पडू नकोस, तू फक्त तुझं कर्तव्य नीट कर आणि मा फलेषु कदाचन. आणि म्हणून ते जे काही फळ त्यातनं निर्माण होणार आहे त्या फळावरती तू कोणताही तुझा अधिकार सांगू नकोस, कारण जर तू त्याच्यावर अधिकार सांगायला लागलास तर थोडीशी बिकट परिस्थिती अशी निर्माण होईल. थोडीशी गंमत ह्या सगळ्यावर विचार करताना अशी मनात असं आलं की ह्या ज्या सगळ्या 5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक जो कर्ता आहे तोच फक्त असं सांगतोय त्याच्यावरती मालकी, हे यश आहे त्याच्यात माझ्यामुळे हे झालं.
हे ऑपरेशन यशस्वी झालं कारण मी ते केलं, माझी मुलं चांगली मोठी झाली कारण मी त्यांच्यावर चांगले संस्कार केले, असं सगळं आपल्याकडे येत असतं, आपोआप आपण असं म्हणत असतो. तर असं मनात येऊन गेलं की हा एकच घटक असा आहे की ज्याच्यामध्ये असं मी करण्यासाठी जे चैतन्य लागतं ते आहे. बाकीचे जे 4 घटक आहेत बिचारे, की ते अधिष्ठान म्हणा, त्याच्यासाठी लागणारी साधनं म्हणा, इतर विविध कृती आहेत त्या म्हणा, दैव म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींना काही बोलता येत नाहीये, त्या गोष्टींना काही व्यक्त होता येत नाहीये, त्या गोष्टींमध्ये म्हणावं असं काही चैतन्य रूप नाहीये. म्हणून बरं आहे, नाहीतर प्रत्येक एका छोट्या कर्मासाठी इथे किती मोठी भांडणं जुंपली असती, प्रत्येकात अहमहमिका लागली असती की ह्याचं श्रेय कोणाचं, हे कर्म कोणामुळे पूर्णत्वाला गेलं आणि ह्याच्यात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा आहे. कधी एखादी इतर विविध कृती आहेत त्या म्हणतील ह्याच्यात आमचा वाटा मोठा आहे, एखादा त्यात लागणारी जी सगळ्या वस्तू आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जी उपकरणं आहेत ती म्हणतील आमचा वाटा मोठा आहे, तर एखाद्या वेळेला ते म्हणतील हो तुम्हाला हे सगळं करण्यासाठी जागा किंवा योग्य ते ठिकाण कोणी उपलब्ध करून दिलं, ते जर नसेल तर तुम्ही काय करू शकणार होता. आणि सगळ्यात शेवटी दैव म्हणेल अहो हे सगळं ठीक आहे, पण जर दैव नसेल तर काय उपयोग आहे. इतके मोठमोठे खेळाडू एखाद्या मोठ्या मॅचमध्ये की जिथे अगदी निर्णायक आता सामना चालू आहे आणि दोघंही अतिशय तुल्यबळ आहेत, निश्चितच जेव्हा एखादा सामना आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असतो आणि तिथे जेव्हा 2 खेळाडू प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर असतात तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर मुळात खेळण्यासाठी जी काही तयारी असावी लागते ती दोघांकडेही असतेच. पण मग जेव्हा तो सामना अतिशय तुल्यबळ होतो आणि एका शेवटच्या निर्णायक क्षणाला ठरतं की एक व्यक्ती जिंकणार आणि एक व्यक्ती हरणार, आता हे तर निश्चित आहे, सामना आहे म्हणजे एक व्यक्ती हरणार आणि एक व्यक्ती जिंकणार हे उघडच आहे, दोन्ही व्यक्ती कधीच जिंकू शकत नाही. मग त्यातलं नेमकं जिंकणार कोण आणि नेमकं हरणार कोण हे ठरवतं कोण शेवटच्या क्षणी. जर सगळंच तुल्यबळ आहे, सगळंच समसम आहे, तर हे ठरवणारा आहे तरी कोण. आणि म्हणून मग शेवटी तो दैव हा जो 5वा मुद्दा त्याच्यात परमेश्वराने आपल्याला सांगून ठेवलाय, घालून ठेवला, तो मुद्दा ह्यासाठी घातलेला आहे की कुठेही मनुष्य मात्राने सगळ्या गोष्टींचं श्रेय घेऊन स्वतःच्या ठिकाणी त्याचा अहंकार निर्माण करू नये की हे सगळं माझ्यामुळे झालं. कुठेतरी इतर गोष्टींना सुद्धा आपण त्या गोष्टींचं श्रेय द्यावं. आणि दैव ही तर अतिशय अनभिज्ञ, आपल्याला कधीच न कळणारी आणि कोणत्याही क्षणी कसाही परिणाम दाखवणारी अशी ती गोष्ट आहे. आणि म्हणून त्या दैवासारखा एक घटकही ह्याच्यात परमेश्वराने घालून ठेवला आहे. आणि म्हणून मा फलेषु कदाचन याचं अतिशय समर्पक असं वर्णन करताना किंवा आपल्याला पटवून देण्यासाठी हा श्लोक इथे योजलेला आहे. मग आता ह्याची अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील की जेव्हा आपण आत्ता जसं म्हटलं तसं एखादा सामना आहे, आता हा तर आपण 2 प्रतिस्पर्धी असं म्हटलं, पण एखादी जेव्हा खो खो कबड्डीसारखे सामने असतात याच्यामध्ये एक सोडून अनेक कर्ते असतात. बघा इथे कर्ता एक नाहीये, खो खोचा सामना सुरू आहे, 2 संच आहेत, तर अनेक कर्ते आहेत आणि तरीही बाकीच्या 4 गोष्टी आहेतच आहेत. मग त्यामध्ये दैव म्हटलं तर त्यात प्रत्येकाचं वैयक्तिक दैव सुद्धा आहे आणि एका संघाचं एकत्रित दैव सुद्धा आहे. किती गोष्टी असतात आणि किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण ह्या श्लोकावर इतका खोलवर जाऊन विचार का करतोय, कारण हे आपल्याला रोजच्या जीवनात वापरता येण्यासारखी ही गोष्ट आहे. जर आपल्याला अशा पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन मिळाला कोणत्याही एका घटनेकडे, तर आपली दृष्टी बदलल्यामुळे आपलं सगळं जे आतून भावविश्व किंवा जी विचार करण्याची आपल्या बुद्धीची क्षमता असते, जी झेप असते, तीच एका वेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचते. आणि मग कोणत्या गोष्टीचं श्रेय कोणाला द्यायचं किंवा द्यायचं नाही, किंवा अंतिमतः जसं आपण व्यवसायात्मिका बुद्धीचा विचार करताना म्हटलं की अंतिमतः हे सगळं जे सुरू आहे ते जर त्याच्याच अधिपत्याखाली सुरू आहे, त्याच्याच इच्छेने सुरू आहे, तर मग ह्याचं श्रेय इकडे तिकडे कोणाला तरी देण्यात काय अर्थ आहे. जे सगळं काही आहे ते त्यालाच जर आपण समर्पण केलं आणि जर पुढे गेलो तर आपल्यासाठी अगदी सोपं होऊन जाईल हे सगळं. आणि मग इथे कुठेच मी केलं असं म्हणून येणारा अहंकारही येणार नाही. आणि जर यश आलं तरी मला कुठेतरी हरभऱ्याच्या झाडावर मी चढणार नाही, अपयश आलं तरी मी खूप निराश होणार नाही, मला दुःख नक्की होईल की अरे एवढे प्रयत्न केले, अपयश यायला नको होतं. पण कधी कधी हे दुःख थोडंसं होणंही आवश्यक असतं.
दुःख झालं तर काय होतं, पुढच्या वेळेला माणूस अधिक प्रयत्न करतो. ज्याला इंग्रजीमध्ये यूस्ट्रेस आणि डिस्ट्रेस अशा दोन वेगवेगळ्या परिभाषा वापरल्या जातात. डिस्ट्रेस म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली, एखादं अपयश आलं तर त्याने इतकं खचून जायचं, इतकं दुःखात जायचं बुडून की आता मला काही करायचंच नाहीये, मी आता ह्याच्यासाठी पुन्हा प्रयत्नच करणार नाही, असं वाटून माणूस जो दुःखाच्या खाईत लोटला जातो त्याला डिस्ट्रेस असं म्हणतात. आणि युस्ट्रेस म्हणजे काय की एक माफक प्रमाणातला ताण जो आपल्याला कोणतीही क्रिया करताना आवश्यक असतो. बघा, आपल्यातलं कोणतंही कर्म जेव्हा घडतं आणि ते चांगल्या पद्धतीने घडणं जर आवश्यक असेल तर तिकडे थोडासा ताण असणं आवश्यक आहे. समजा आपल्या घरी कोणी पाहुणे येणार आहेत, समजा आपल्या हातनं एखाद्या संस्थेतलं काम पूर्ण व्हायचं आहे, त्याची एखादी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, तर त्या जबाबदारीचं किंचितसं ओझं आणि त्याचं भान जर आपल्याला असेल तर ते उत्तम रीतीने कसं पूर्णत्वाला नेता येईल याकडे आपलं सदैव लक्ष राहतं. पण आपण जर म्हटलं की नाही ठीक आहे ना, काय ठीक आहे, उद्या येणार आहेत 25 लोक, येऊ दे, येतील, काय त्याच्यात एवढं, जमेल तसं करू, तर तुम्हीच सांगा ते कर्म आपल्याला वाटतं तितकं छान सुरळीत उत्तम पद्धतीने होईल का हो? कारण परमेश्वर आपल्याला कधीच असं म्हणत नाही की तू कर्म कसंही कर. परमेश्वर आपल्याला काय सांगतो, कर्मणी इव अधिकार दे, तुझा अधिकार हा कर्म करण्याचा निश्चित आहे. आणि मग ते कर्म कसंही कर हे परमेश्वराला मान्यच होणार नाही. मग आपल्याला जर परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला जे आवडेल तसं आपण केलं पाहिजे. परमेश्वराला कसं तरी केलेलं आवडतं का हो? नाही आवडत. तो म्हणतो तुम्हाला ज्या क्षमता दिल्यात त्या क्षमता पूर्णत्वाला वापरून तुम्हाला जेवढं चांगलं करता येईल तेवढं तुम्ही करा. असं काय त्या सगळ्यातलं अत्युच्च पातळीवरचं प्रत्येकालाच करता येईल प्रत्येक वेळी असं नाही, पण जितक्या आपल्या क्षमता आहेत त्या क्षमता पूर्णपणे विकसित करून आपल्याला जेवढी आपली क्षमता आहे ती अजून वाढवून जेवढं काम करता येईल तेवढं कर्म प्रत्येकाने करावं आणि अंतिमतः ते कर्म परमेश्वराला अर्पण करावं. परंतु कर्म करत असताना कुठेही मनात असा किंतु परंतु ठेवू नये की जर फळावर माझा अधिकारच नाही तर मी पूर्ण क्षमतेने कशाला करू कर्म. मग माझ्यावर जबाबदारी दिली आहे एखाद्या गोष्टीची, संस्थेतल्या कामाच्या, पण एकाच कामाची माझ्यावर जबाबदारी आहे ना. मी ते एक काम समजा नाही नीट केलं तरी काय हरकत आहे, बाकीचा कार्यक्रम तर नीट होणारच आहे. असा जर विचार ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यातल्या प्रत्येकाने केला तर त्या कार्यक्रमाचं काय होईल याचा आपण केवळ विचारच केलेला बरा. आणि असं काम न करणारी लोक अनेक संस्थांमध्ये आज आहेत. ते अतिशय मनापासून आणि अतिशय ज्याला आपण म्हणतात की मनात कोणताही किंतु परंतु किंवा अपेक्षा न ठेवता निरपेक्ष बुद्धीने आणि समर्पण वृत्तीने असं सगळं काम संस्थांसाठी करत असतात. म्हणून आज आपल्या देशात अशा अनेक संस्था उत्तम रीतीने चाललेल्या आहेत. आणि याचा खरंच आपल्याला सगळ्यांनी यातनं घेण्यासारखा वस्तुपाठ आहे की जर सामाजिक क्षेत्रामध्ये इतकं उत्तम काम होत आहे तर तेच आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातही प्रत्येक दिवशी प्रत्येक कर्म करताना जर आपण ही जाणीव आपल्या मनाशी ठेवली की ते कर्म कितीही छोटंसं का असेना पण मी ते व्यवस्थितच करेन. समजा माझ्या घरात एक काहीतरी मला स्वच्छता, मूळ साधी बेसिक स्वच्छता, घर नीट नेटकं ठेवणं, घरातल्या गोष्टी नीट ठेवणं, टापटीप असणं, स्वावलंबन असणं, वेळेची मर्यादा पाळणं, हे सगळे जे गुण आहेत ना ते मी माझ्या पुरेसे प्रत्येक वेळेला काटेकोरपणे तपासून पाहिजे. हे जर आपण आपल्यासाठी लागू केलं तर आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म हे तितकं उच्च प्रतीचं घडतं. आणि परमेश्वराच्या दरबारात खरं तर उच्च आणि नीच असं काहीच नाहीये. आपण करतो ते प्रत्येक छोटं कर्म म्हणजे ज्याला श्वास घेणं म्हणतात. तर आता श्वास तर आपल्याकडे यदृच्छया घेतला जातो, आपण काही प्रयत्न करतो का हो? असं म्हटलं जातं की आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर आपण सोहम किंवा काहीतरी नामजप नामस्मरण करावं. का करावं? कारण म्हणजे त्या श्वासाबरोबर आपलं लक्ष आपल्या मनाकडे राहतं आणि आपल्या मनाच्या ठिकाणी शांती आपल्याला प्रदान आपोआप होते. कारण त्या श्वासाचं आणि मनाचं अत्यंत जवळचं नातं आहे. मग त्या प्रत्येक श्वासात जर नाम गुंफलं
तर मन आपोआप शांत होईल. मी कर्म केलं ह्या अहंकाराने किंवा आता अमुक कर्म करायचं आहे, मग त्याचा ताण येईल का हो आपल्याला? नाही येणार. कारण आपल्याला असं वाटेल की हे सगळं कर्म तर मी ईश्वरार्पण बुद्धीनेच करते आहे, समर्पण वृत्तीने करते आहे, प्रत्येक श्वासाबरोबर त्या परमेश्वराचं मनन चिंतन नामस्मरण करते आहे, तर मग मला त्या कर्माचं दडपण यायचं काय कारण आहे? त्यानेच निर्माण केलंय, मलाही निर्माण केलंय, ते कर्म व्हावं, माझ्या हातनं व्हावं अशी इच्छा आणि बुद्धी त्याने माझ्याकडे त्यानेच निर्माण केली आहे. मग ते कर्म त्यालाच अर्पण करून त्या भावनेने जर आपण केलं तर आपल्याला त्या फळावरती कधीच अधिकार सांगावा असं वाटत नाही. आणि अशी जर जास्तीत जास्त कर्म आपल्या हातून होत राहिली तर आपण लवकरात लवकर आपल्या मनाची, मूळतः आपल्या मनाची शुद्धी होते. हे सगळं जे चालू आहे ते आपल्या चित्ताच्या शुद्धीसाठी चालू आहे. ह्या पद्धतीने कर्म का करायची? कर्म हे खरं तर आपल्याला बांधणारी गोष्ट आहे. आपण जे प्रत्येक कर्म करतो त्या कर्माच्या मागे काही वासना असते, बरोबर आहे? कर्म एकच आहे पण प्रत्येकाची वासना वेगळी असते तेच कर्म करताना. आणि म्हणून त्या कर्माचा कर्मयोग होणार की ते नुसतं कर्म राहणार हे त्या वासनेवर ठरतं. जेव्हा ती वासना स्वार्थाने बाधित असते, मला ह्यातून काहीतरी मिळवायचंय, ही वासना जेव्हा कोणत्याही कर्माच्या मागे असते, मग त्यासाठी प्रत्येक वेळेला मला त्यातनं काही द्रव्य पैसा मिळावा असंच नाही, तर कधीतरी मला मानमरातब मिळावा, कुठेतरी माझं नाव व्हावं, कुठेतरी मला प्रतिष्ठा मिळावी, लोकांनी मला मोठं म्हणावं, लोकांनी माझा उदो उदो करावा, जय जयकार करावा, अशा काहीही सुप्त वासना आपल्या मनात असू शकतात. आणि त्या सगळ्या वासना किंवा त्यातली कोणतीही एक वासना ही आपल्याला अमुक एक कर्म करायला प्रवृत्त करते. आणि जेव्हा असा वासनांनी भारित कर्म आपण करत असतो तेव्हा त्या कर्माचं बंधन आपल्याला निर्माण होतं. बंधन निर्माण होतं म्हणजे काय? जरीही आपण शुभ कर्म केलं एखादं, म्हणजे आपण म्हणू की अहो आम्ही वाईट साईड काही करत नाही, आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही कुठे चोऱ्यामाऱ्या करायला जात नाही, आम्ही कोणाच्या जीवनात अशांती निर्माण करत नाही, आम्ही सगळं चांगलं काम करतो. मग जर आपण शुभ कर्म करत राहिलो ना तर त्याचं फळ काय आहे? त्याचं फळ पुण्य हे आहे. आणि जर आपण अशुभ कर्म करत राहिलो तर त्याचं फळ पाप हे आहे. पण पुण्य आणि पाप ही परत एकदा जर आपल्याला काहीतरी कर्मातनं फळं देणाऱ्या गोष्टी जर आपण निर्माण करत राहिलो तर आपल्याला परत एकदा वर खाली जन्ममृत्यू जन्ममृत्यू हा जो फेरा आहे त्या फेऱ्यात आपल्याला सदैव राहायला लागणार आहे. आणि आपल्याला आत्ता जरी ह्या क्षणी किती वाटत असलं की अहो किती आनंददायी आहे हे सगळं, का तुम्ही म्हणता की आम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात यायचं नाही आहे? पण जेव्हा कधी आपल्याला थोडंसं काही व्याधी येतात, कुठेतरी जर्जरपण येतं, आपलं म्हातारपण येतं, किंवा कुठेतरी काही अवहेलना सहन करायची वेळ येते शारीरिक मानसिक स्तरावर, तेव्हा हेच आयुष्य किती दुःखद आहे याची आपल्याला जाणीव होते. जोपर्यंत सगळं सुरळीत चाललंय ना तोपर्यंत आनंद असतो, पण देह आला की त्याला सगळे आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक हे तिन्ही ताप येणारच. तापत्रये हा बहुगांजलो मी संतांनी म्हणून ठेवलंय. का ते तापत्रयाने गांजतात? कारण ते ताप जे आहेत ना ते त्यांना प्रत्येक ते जे छोटंसं दुःख असतं ते दुःख त्यांना लागतं आणि ते म्हणतात की मी का हे दुःख सहन करतोय, मला ह्या दुःखातनं मुक्ती हवी आहे. आणि मग दुःखातनं जर मुक्ती हवी असेल तर मला पुन्हा शरीर नको, मला पुन्हा देह नको, आणि मला पुन्हा जर देह नको असेल तर मी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडलं पाहिजे. मग कर्ममार्गातनं या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडता येतं का हो? जर त्या कर्माला ज्ञान आणि भक्तीचं अधिष्ठान असेल तरच कर्ममार्ग करून आपल्याला बाहेर पडता येतं. एखादी व्यक्ती खूप निष्काम कर्म करते, म्हणजे काय, मला ह्या कर्मातनं काहीही नको, पण दिवसाच्या शेवटी जर मी असं 4 लोकांना सांगत असेल की हो आज ना मी हे केलं, मी माझ्या नातवासाठी अमुक केलं, नाही मला हे कोणाला तसं सांगायचं नाही आहे, आत्ता तुम्ही भेटलात म्हणून आपलं फक्त तुम्हाला सांगितलं, बाकी कोणाला नाही हो सांगितलं, तुम्हाला म्हणून सांगतो, असं जर आपण म्हटलं तर आपला आपणच विचार करायला हवा की मग खरंच निष्काम कर्म घडलं का हो आपल्या हातून? कुठेतरी छोटीशी तरी कामना निर्माण झाली ना की आज माझी सून कुठेतरी 2 तास तिच्या एका पार्टीला गेली होती आणि त्यावेळेला नातवाला मी सांभाळलं काहीही कुरकुर न करता.
त्या नातवाने मला इतका त्रास दिला, पण मी सुनेला आल्यावर म्हटलं सुद्धा नाही, फक्त तुम्हाला म्हणून सांग. ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की ज्या घडत असतात आपल्या हातनं, आणि त्या सहज घडतात. आपण मुद्दाम नाही करत त्यातलं काही, त्या सहज घडतात. पण मग सतत आपण जाणीव हा शब्द का वापरतोय पहिल्या दिवसापासून? कारण जेवढी आपली जाणीव ह्या प्रत्येक छोट्या छोट्या घटनेकडे, छोट्या छोट्या प्रत्येक क्षणाकडे असेल ना, तेवढं आपण त्या त्या मार्गात पुढे जाणार आहोत. नाहीतर आपला प्रवास पुढे मागे असा सुरूच राहणार आहे. तो सतत जर पुढे जायला हवा असेल तर प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीने व्हावं, यासाठी आपल्याला हळूहळू प्रयत्न करायचा आहे. पुढचं जे त्यातलं वचन आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर. आता बघा, हे जे मुळात आहे की कर्मफळाचा हेतू मनात ठेवून तू कर्म करू नकोस. आता साधा विचार केला तर प्रश्न असा पडेल, हो काय सांगता तुम्ही, असं कसं शक्य आहे? जर हेतूच नाहीये तर मी कर्म का करू? मला जर समजा दिल्लीला जायचंय आणि मी तिकडे तिकिटाच्या खिडकीवर जाऊन उभी राहिले आणि त्यांना म्हटलं एक तिकीट द्या, तर ते मला काय म्हटलं, कुठे जायचंय तुम्हाला, कुठलं तिकीट देऊ? शेकडो हजारो लाखो ठिकाणं आहेत जी इकडनं ठाण्यापासून निघतात, तुम्हाला देऊ कुठलं मी तिकीट? आपल्याला सांगावं लागेल की नाही की मला दिल्लीला जायचंय, म्हणजेच माझा हेतू सांगावा लागेल की नाही. हेतू सांगितल्याशिवाय मला योग्य ती गोष्ट मिळेल का? नाही. म्हणजेच आपण असं म्हणणं की कर्मफळाला हेतू नसावाच, हे कितपत शक्य आहे? हे खूपच कठीण आहे हो. कारण लहानपणापासून आपण काय शिकत आलो, आपण काय करत आलो. एखादं छोटं मूल असतं, बघा 1 वर्ष 1.5-2 वर्षाचं मूल आहे, समजा ते काहीतरी जेवायला कुरकुर करतंय, आई काय म्हणते, बघ तू जेवला नाहीस तर मी खेळणार नाही तुझ्याशी. बघ थोडंसं मोठं झालं की म्हणते, बघ तू अमुक केलं नाहीस तर मी बोलणार नाही तुझ्याशी. म्हणजेच काय, आपण त्या मुलाला काय शिकवतो, हे तू का कर, कारण तुला नंतर ते मिळेल म्हणून तू हे कर. जसं थोडंसं मूल मोठं होतं तसं आमिष बदलतं. आपण म्हणतो, बघ तू अभ्यास केलास, परीक्षेत पहिला नंबर आला, अभ्यास केलास, इथपर्यंत म्हटलं तर फार उत्तम आहे. पण आपण काय म्हणतो, परीक्षेत पहिला नंबर आला तर मी तुला अमुक एक बक्षीस देईन. बरोबर आहे. त्याच्या पुढे मूल महाविद्यालयात गेलं की आपण म्हणतो, बघ तुझा इंजिनिअरिंगला एवढा पॉइंटर आला तर तुला आयफोन घेऊन दे. गोष्टी बदलत जातात, पण त्यातला जो विचार आहे, ज्या वासना आहेत त्या त्याच राहतात. की काहीतरी कर्मफळ मिळावं हा हेतू आहे, आणि त्या हेतूसाठीच काम करणं हे सातत्याने आपल्या मेंदूला, आपल्या मनाला शिकवलं गेलेलं आहे. आणि आपला मेंदू हा पॅटर्न्सनी बनतो. पॅटर्न्स म्हणजे काय, की त्याला त्याच गोष्टी ज्या आपण करत राहतो त्याची सवय होते, आणि मग तेच केलं की मेंदूला बरं वाटतं. असतात की असे आपल्या मेंदूत अनेक पॅटर्न्स असतात. आपल्या चालण्या, बोलण्या, खाण्यापिण्याच्या प्रत्येक सवयीचे पॅटर्न्स आहेत आपल्या मेंदूमध्ये. आज आपल्याला कोणी जर जाऊन सांगितलं, आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक काम उजव्या हाताने करताय, आता जास्तीत जास्त कामं डाव्या हाताने करायची, हेही का करता? अजिबात येणार नाही. साधं हे पुस्तक उचलायचं तरी मला 10 वेळा विचार करायला लागेल की कुठल्या हाताने उचलू. पटकन उजव्या हाताने उचलणं सोपं जात आहे. मग हे काय डाव्या हाताचं नवीनच खूळ काढलंय? म्हणजेच काय, मेंदू इतक्या सहजी ऐकत नाही बरं का. तो अतिशय हट्टी असतो. एकदा त्याला सवय लागली एखाद्या गोष्टीची की तो म्हणतो मला ते तसंच आवडतं, मला ते वेगळं काही आवडत नाही. आणि म्हणून त्याला ही सवय लागली आता आपल्या मेंदूला, आपल्या मनाला तीच सवय लागली आहे. आणि ती सवय का लागली आहे? कारण वासना. पुन्हा एकदा त्या सगळ्याचं मूळ जे आहे ते वासनांचे जाऊन थांबतं. म्हणजे जेव्हा आईवडीलही मुलाला असं म्हणतात अगदी लहान असताना की तू अमुक केलंस तर तुला अमुक देईन, तर त्यामागेही आईवडिलांच्या काहीतरी वासना असतात, त्या बाहेर येत असतात. त्यामुळे हा जो विचार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून थोडासा जर आपण आपल्याकडेच बघायला लागलो की ह्याच्या पुढे आपण कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीला त्या कृतीतला आनंद घेण्यासाठी आपल्याला मदत करता येईल का, तर आपण ती करूया. म्हणजे मुलांनी अभ्यास केला पाहिजे, कारण तो अभ्यासासाठी अभ्यास केला पाहिजे. त्याला त्याच्यातून पुढे जाऊन परीक्षेत पहिला नंबर येऊन काहीतरी बक्षीस मिळणार आहे
म्हणून तू अभ्यास नको करूस, तुला अभ्यास करण्यातला आनंद घेता यावा म्हणून तू अभ्यास कर. अरे तुला स्वयंपाक करण्यातला आनंद घेता यावा म्हणून हे मुला तू पोळ्या लाटायला शिक. म्हणजे आता मुलगा मुलगी हा भेदच नाही, प्रत्येकाला आपल्या पोटापुरेसा स्वयंपाक करताच आला पाहिजे. म्हणजे त्याच्यात कोणीच असं म्हणू नये की हे फक्त मुलींचं काम आहे, असं काही नाही. ज्याला पोट आहे त्या प्रत्येकाला तेवढं आलं पाहिजे करता. तर आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीतला जर आनंद त्या व्यक्तीला देता आला तर किती छान होईल. तू आता खेळ, कारण या खेळातला जो आनंद आहे ना तो तू घे. तो खेळ खेळून तुला खूप काही मिळवायचं असं नाही रे. त्या खेळात एक आनंद आहे तो तू घे. गाणं म्हणण्यात एक आनंद आहे तो तू घे. अमुक एक छान वाचण्यात एक आनंद आहे तो तू घे. समर्थ म्हणतात तसं नेटके लिहिता येना वाचिता चुकतो सुद्धा अर्थ तो सांगता येना बुद्धीने रघुना होता. आपण या सगळ्या क्रिया करतो, लिहितो, वाचतो, अर्थ सांगतो, बोलतो, गाणी म्हणतो, गोष्टी सांगतो, पण त्यातलं नेटकं काय करता येतं याचा विचार होणं आवश्यक आहे. आणि मग त्या नेटकेपणाकडे जायचंय कसं, तर प्रत्येक कर्म जेव्हा कर्म करणं माझ्या क्षमतेनुसार हा माझा अधिकार, पण प्रत्येक कर्म हे ईश्वराला अर्पण करूनच मी करणार हा जेव्हा भाव त्या कर्मामध्ये असेल तेव्हा त्यातलं नेटकेपण सहज येईल. कारण मग ते कर्म, त्या कर्मफळाचा हेतू आणि त्याचा परिणाम हा मला कोणाला दाखवायला जायचं नाही. हो, मी सुंदर हस्ताक्षर, माझा अक्षर खूप सुंदर काढण्याकडे मी रोज प्रयत्न करते. का? कारण माझी स्पर्धा आहे ना, 10 सप्टेंबरला एका स्पर्धेत भाग घेतलाय मी. मग तिथे माझं हस्ताक्षर सुंदर तपासलं जाणार आहे म्हणून मी रोज सध्या 10 दिवस आत्ता सराव करते. असं करून तर माझं हस्ताक्षर नेटकं होतं? अजिबात नाही. कारण नेटकं हस्ताक्षर ही सवय आहे, ही मनाची सवय आहे. ते स्पर्धेसाठी करायची गोष्ट नाहीये. तर मला ते छान लिहून आनंद मिळतो हे जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण ते नेटकं लिहू. नीट वाचून मला आनंद मिळतो, त्यातला अर्थबोध होतो. मी जे काही वाचलं ते मोठ्याने वाचलं तर 4 लोकांना नीट कळतं, अशा पद्धतीने मला ते वाचता आलं पाहिजे. हा जेव्हा त्यातला आनंद घेण्याकडे माझा कल जाईल तेव्हा मी नेटकं वाचायला शिकेन. आणि म्हणून इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सगळी कर्मच आहेत आणि म्हणून आपण ह्याच्यावर इतक्या बारकाईने विचार करतो आणि बोलतोय. कारण आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे कर्माने लपेटलं गेलेलं आहे. एक क्षणही आपल्या आयुष्यातला असा जात नाही की आपण कर्म करत नाही. आणि मग जर त्या कर्माने इतकं आपलं आयुष्य पूर्णतः लपेटलेलं आहे तर ते प्रत्येक कर्म करत असताना आपल्यात किती सजगता असायला हवी हे आपल्याला भगवंत ह्या एका श्लोकातनं सांगतात. आणि म्हणून त्या श्लोकातले ते जे 3 चरण आहेत, कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भुर, मा ते संगोस्त्व कर्मणी. आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की ज्याचा शेवट गोड होतो ते सगळं गोड. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीत यश मिळालं तर मग आधी ते काही का होईना जाऊ दे. एखादी व्यक्ती समजा CA करते, आता मी CAचं उदाहरण असं घेतलं कारण त्याला आषाढी कार्तिकी खूप वाऱ्या कराव्या लागतात असं म्हणतात. पण मग शेवटी काय 5, 7, 8, 10 वेळा वाऱ्या करून एखादी व्यक्ती समजा CA झाली तर काय म्हटलं जातं त्या व्यक्तीला, जाऊ दे रे, झालायस ना आता CA, जाऊ दे. आता किती वेळा बसलास, कोण विचारणार आहे तुला नंतर की तू किती वेळा बसून CA झालायस का पहिल्यांदाच बसून CA झालायस. CA झालास ना, बास झालं. म्हणजे जे काही होतं ज्याचा शेवट गोड होतो ते गोड. पण जर एखाद्या व्यक्तीने 8-10 वेळा प्रयत्न करूनही बिचारा त्या व्यक्तीच्या ठाई अपयशच आलं तर मला सांगा त्या दुसऱ्या मुलाने काय हो बिचाराने असं चुकीचं केलंय. त्याने पण 8-10 प्रयत्न केलेच ना, पण त्याच्या ठाई अपयश आल्यामुळे आपण म्हणतो नाही नाही काहीतरी त्याचं चुकलं, तो काय CA होऊ शकला नाही. आणि असं म्हटलं जातं की त्याच्यात दैवाचा खूप मोठा भाग आहे. मला काही कल्पना नाही आहे त्याची, पण तरी दैवाचा खूप मोठा भाग आहे असं म्हटलं जातं. तर मग त्या बिचाराचं दैव नसेल तर त्याच्या नशिबी ते नाही आलं. आणि म्हणूनच आपल्याला हल्ली अशी एक संकल्पना आहे, हिअर अँड नाव. ऐकलं की नाही आपण सगळ्यांनी, ह्या क्षणात राहा. का असं का सांगितलं जातं ह्या क्षणात राहा? कारण आपण उगाचच पुढचा विचार करतो, भविष्यात काय होईल याची चिंता करतो, काळजी करतो आणि त्या काळजीने आपण आत्ताच्या क्षणातला आनंदही घालवून बसतो.
आणि म्हणून आपल्याला सांगितलं जातं ह्या क्षणात राहून काय करता येईल ते करा. मग ज्याचा शेवट गोड होऊ दे का न होऊ दे, आपल्याला जर हा विचार करता आला की मला प्रत्येक क्षणात त्या क्षणी जे चांगलं करता येणं शक्य आहे ते करण्याचा मलाही प्रयत्न करायचा आहे. माझ्या आजूबाजूला जेवढ्या व्यक्ती असतील त्या सगळ्यांशी बोलताना जर आपल्याला हेच भान ठेवता आलं की हा आत्ताच्या क्षणात तुला जे चांगलं करता येईल तेवढं कर, तुझे प्रयत्न पूर्ण कर, तू विचार नको करू भविष्यात काय होत आहे. मग हे हिअर अँड नाऊ सांगण्याचा आपल्याला परमेश्वराने किती पूर्वी सांगून ठेवलं बघा. ही हिअर अँड नाऊ संकल्पना आत्ता आली, पण भगवद्गीतेत भगवंतांनी हे सांगून ठेवलंय, हिअर अँड नाऊच सांगितलंय त्यांनी. जेव्हा ते म्हणतायत मा फलेषु कदाचन आणि मा कर्मफल हेतुर्भूत, तेव्हा ते म्हणतायत हिअर अँड नाऊ. म्हणजे काय, भविष्यात जाऊ नकोस, फळाचा विचार करू नकोस, कर्मफळाचा हेतू मनात ठेवून कर्म करू नकोस, फक्त आत्ता काय करता येईल ते कर. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या भगवद्गीतेशी खूप जास्त जवळून निगडीत आहेत. पुढे जाताना असं म्हटलं जातं की कर्मयोगामध्ये फलत्याग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग असा प्रश्न आपल्याला पडतोच ना की मग फलत्याग सांगितलाय पण मग खरंच फळ मिळतं की नाही, तर फळ नक्की मिळतं. पण मग याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला जे काही मिळेल ते ईश्वराला समर्पित करावं, याविषयी गुरुदेव रानडे यांनी एक सुंदर मोलाचा विचार आपल्याला सगळ्यांना दिला आहे. ते असं म्हणतात, त्यांच्या शब्दात आहे, सर्व गोष्टी आपल्याला देवाकडूनच मिळतात, तेव्हा त्या पुन्हा देवासच समर्पित का करू नये. आपण ज्या पदाचा उपभोग घेतो, आपली सत्ता, आपली जमा केलेली संपत्ती, या सर्व गोष्टी देवाच्या सदिच्छेने म्हणजेच कृपेने आपल्याला प्राप्त होतात. तेव्हा ही पदवी, ही सत्ता आणि संपत्ती ह्याचा जो दाता आहे ती त्यालाच परत का समर्पित करू नये. किती मोलाचा विचार आहे. आपल्याला असं वाटत असतं की हे पद, ही सत्ता, ही संपत्ती ही मला माझ्या कर्तृत्वाने मिळाली, माझ्याकडे अमुक शिक्षण आहे, माझ्याकडे अमुक ज्ञान आहे, माझ्याकडे अमुक क्षमता आहे म्हणून मला हे मिळालं. तर ते असं म्हणतात की अहो असं काही नाही आहे, हे सगळं त्याचा कृपाप्रसाद म्हणून तुम्हाला मिळालंय. तुम्ही भले कोणीही असा, पण जर त्याची कृपा नाही झाली तर यातलं काहीही तुम्हाला मिळणार नाही. आणि हा एकच विचार जर आपण मनाशी पक्का केला की सगळं त्याच्या कृपेनेच मला मिळतंय, मग मी जे काही करते आहे ते सगळं त्याला समर्पित का करू नये. म्हटलं तर विचार खूप छोटासा आहे, पण अंमलात आणण्यासाठी प्रत्येक क्षणी ह्या विचाराची जाणीव ठेवणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि कठीण काम आहे. कारण आपल्याला लगेच आपण विसरून जातो. म्हणजे आत्ता हा विचार आपण ऐकलाय तर आपल्याला तो खूप पटतो आणि आपल्याला वाटतं की अगदी खरं आहे, सगळं काही त्याच्या प्रेरणेने आणि त्याच्या कृपाप्रसादानेच आपल्याला मिळालं आहे, तर आपण कशाला एवढं मी करत बसायचं, खरंच सगळं त्याला समर्पण करून टाकावं. पण इकडनं घरी जाता जाताच काहीतरी एखादा प्रसंग घडला की आपल्यातला मी लगेच वर येतो. अहो आज मी आज माझा प्रसाद आहे, आज प्रसाद माझ्याकडून येतं की नाही, पटकन येतं. म्हणजे कोणी तुम्ही म्हणाल असं आहे, मला म्हणायचं कुठे बाहेर पटकन म्हटलं जातं की नाही, हे आपल्याकडनं सहज घडतं. तर हेही सहज घडू नये यासाठी आपल्याला सातत्याने ह्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी आपला अहंकार पोसतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर ईश्वराला समर्पित करता आल्या तर आपला त्यातला जो कर्तृत्वाचा अहंकार, अहंकार कशामुळे येतो, आपल्याला वाटतं आपल्या ठिकाणी खूप कर्तृत्व आहे, त्याचा आपल्याला अहंकार येतो. मग तो जर कर्तृत्वाचा अहंकार आपल्याला नाहीसा करता आला तर आणि तरच आपल्याला कर्मयोगाकडे वाटचाल करता येते. जर कर्तृत्वाचा अहंकार आपल्या ठाई राहिला तर आपण कर्मयोगाकडे वाटचाल करू शकणार नाही. आणि जी बुद्धी सदैव आपल्या वासना, हा देह, त्यातलं मन, त्याच्यात येणारे जे काही विचार या सगळ्याशीच जर गुंतून राहिली तर त्या बुद्धीच्या निर्णयाने किंवा तिच्या आदेशाने होणारं जे कर्म आहे ते कर्मसुद्धा त्या वासनांभोवतीच फिरणार असणार आहे. आणि म्हणून ती बुद्धी ही ह्या देहाधिक कर्मांकडे किंवा देहाधिक गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे न लावता ईश्वराच्या ठिकाणी लावावी, परमात्म्याच्या ठिकाणी लावावी. आपण व्यवसायात्मिका बुद्धीचा जेव्हा विचार केला मागच्या कुठल्या तरी एका प्रवचनात,
तेव्हा आपण याच्याविषयी थोडंसं बोललो आहोत की व्यवसायात्मिका बुद्धी, हे अर्जुना व्यवसायात्मिका बुद्धी कर, किंवा त्याच्याकडे तुझं लक्ष असू दे, त्या दृष्टीने तुझी पावलं पडू देत, असं भगवंतांनी अर्जुनाला का सांगितलंय आणि अर्जुन हे निमित्त आहे, अर्जुनाच्या रूपाने आपल्याला का सांगितलंय, त्याचा संबंध आज इथे आपल्या लक्षात येतोय की जेव्हा हा श्लोक आहे त्या श्लोकामध्येही ह्या ज्या सगळ्या गोष्टी भगवंताला सांगायच्या आहेत त्या गोष्टींचा शेवटी रोख तिकडेच आहे की कर्मयोगाकडे जायचं आहे. म्हणजे नुसती निष्कामता, मला ह्यातनं काही नको एवढाच भाग महत्त्वाचा नाही, तर ह्यातला करता धरता जो कोणी आहे तो सगळा परमेश्वरच आहे आणि त्यामुळे हे सगळं जे आहे ते त्यालाच समर्पित आहे. हा एक आणि एकच विचार आपल्या मनात दृढ होणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या श्लोकाच्या आधी व्यवसायात्मिका बुद्धीची पार्श्वभूमी भगवंतानी ईश्वराने त्या दुसऱ्या अध्यायात तयार करून ठेवलेली आहे. आणि म्हणून कर्मयोगाला हात घालत असताना आपल्याला व्यवसायात्मिका बुद्धीचा विचार निश्चितपणे डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. कारण कर्म आपण कोणत्या बुद्धीने करतो याच्यावर त्या कर्माचं फळ आणि त्या कर्माचं जे बंधन आपल्याला पडणार आहे ते पडतं. आणि म्हणून बुद्धियोग जो सांगितला याच्यामध्ये, आता बुद्धियोग हा कर्मयोगाशीच निगडित आहे, तो काय आहे ते आपण नंतर बघूया. मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्त्व अकर्मणी. आता माते संगोस्त्व अकर्मणी हे ह्याचा विचार करताना माऊली असं म्हणतात की परी कर्मफळी आस न करावी आणि अकर्मी संगती न व्हावी. माते संगोस्त्व अकर्मणी म्हणजे काय? साहजिकच काय होतं माणसाचं की जर मला कर्मफळाचा हेतू ठेवायचा नाही, मला त्यातल्या फळावर अधिकार ठेवायचा नाही, मग कर्मच कशाला करायचं? बरं तसंही काय भगवद्गीतेत सतत आपल्याला भगवंत असं सांगतात की अरे तुला मोक्ष मार्गाकडे जायचं आहे, अंतिम ध्येय काय तुझं? मोक्ष. हे सगळं करून मिळवायचं आहे काय? मोक्ष. मग एखादा माणूस म्हणेल कशाला हवंय ते कर्म आणि काय, सरळ संन्यास मार्गाला जावं, मोक्ष घ्यावा, झालं काम आपलं. पण त्या सगळ्यालाही आडकाठी ह्यासाठी आहे की आपल्या सगळ्यांमधली कर्मप्रवृत्ती अतिशय प्रबळ असते. आणि ग्रंथ असं सांगतात की ज्यांची कर्मप्रवृत्ती प्रबळ आहे अशा ब्राह्मणाला सुद्धा संन्यासाधिकार नाही. आणि अर्जुन हा तर क्षत्रिय आहे. बृहदारण्यक उपनिषद जे आहे त्याच्यावर शांकर भाष्य जे केलेलं आहे त्याच्यात त्याने असं म्हटलंय, नहि क्षत्रिय वैश्ययोः पारिव्राज्य प्रतिपत्तिरस्ति. म्हणजे काय की क्षत्रिय आणि वैश्यांना कर्मसन्यासाचा अधिकार नाही. त्यांना कर्मसन्यास घेता येणार नाही, त्यांना कर्म करतच राहायचं आहे. फक्त कर्म करत असतानाचा त्यांचा जो भाव आहे, जो दृष्टिकोन आहे तो बदलायचा आहे. आणि प्रत्येक कर्म हे व्यवसायात्मिका बुद्धीने परमेश्वराला त्याचं फळ अर्पण करून कर्मयोगात विलीन करायचं आहे. अशा प्रकारे केलेलं जे कर्म आहे ते कर्म सतत क्षत्रिय आणि वैश्यांना करायचंच आहे. आणि म्हणूनच तर अर्जुनाला भगवंताने म्हटलंय, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गे जित्वा वा मोक्षसे नाही. तू जरी हरलास तरी काही हरकत नाहीये, जिंकलास तर राज्य करशील, हरलास तर काय, हे धर्मयुद्ध सुरू आहे. त्यामुळे धर्मयुद्ध जरी खेळता खेळता लढता लढता तुझे धारातीर्थी पडलास तरी काही हरकत नाहीये, तुझ्या जीवाचं सोनंच होणार आहे, तुला मोक्षप्राप्तीच होणार आहे. हे भगवंत का सांगतात? कारण मूळ त्याची जी वृत्ती आहे ती कर्म करण्याकडे आहे, ती रजोगुणात्मक आहे. आणि रजोगुण हाच आपल्या सगळ्यांमध्येही सर्व चराचर सृष्टीत चलन आहे. ते चलन कुठल्या गुणामुळे आहे तर ते रजोगुणामुळे. सृष्टीत जे चांचल्य आहे, ज्या हालचाली होत आहेत, जी ॲक्टिव्हिटी होतीये ती ॲक्टिव्हिटी ही रजोगुणाचं द्योतक आहे. आपल्याला जर असं कोणी म्हटलं की तुम्ही काहीही न करता 10 मिनिटं बसा, तर ते अतिशय कठीण आहे. तुम्ही सगळ्यांनी विचार करून बघा, अतिशय कठीण आहे. आपण काहीतरी हातात घेऊच, एखादं पुस्तक तरी घेऊ, काहीतरी गाणं तरी ऐकू, काहीतरी मोबाईल तरी घेऊ, काही खेळ तरी एखादा हातात घेऊ, काही नाही तर घरातलं काम काढू, एखादं साफसफाई काहीतरी करू आपण. काही नाही तर निदान आडवे पडू, लोळायला सुरुवात काहीतरी करू. हो, काही न करता स्वस्थ बसा, हा प्रत्येकाने करण्याचा एक आपल्यासाठी दिनचर्येत आपल्या असावा असा भाग आहे. कारण ह्याची सवय असणं खूप गरजेचं आहे की काही नाही मला करायचं आता. आणि असं आपल्याला करता येणं खूप कठीण आहे, पण ते खूप आवश्यक आहे.
आणि हे भगवंतांना चांगलं माहिती आहे, कारण त्यांनीच आपल्याला निर्माण केलं आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे की आपण सगळे रजोगुणात्मक आहोत. आपल्यातलं जे कर्मप्रवृत्ती आहे ती अत्यंत प्रबळ आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही उगाच कर्मसन्यासाचा वगैरे काही विचारच करू नका. आणि म्हणून ते म्हणतात की माते संगोस्त्व अकर्मणी आणि अकर्मी संगती न व्हावी, हे सक्रियाची आचरावी हेतुविण. हेतुविण हा शब्द महत्वाचा आहे. सक्रियाची आचरावी, जे तुला स्वधर्म जो तुझा सांगितलाय तो तुला आचरणात आणायचाच आहे, पण हेतुविण. त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी घालू नकोस. माझी ही वासना पूर्ण व्हावी म्हणून मी हे करतो असं म्हणू नकोस. आणि अकर्मी संगतीही धरू नकोस. बऱ्याचदा असं होतं की मला कर्माचं फळ काय मिळणार ह्याच्याविषयी जर मनात संदिग्धता असेल, किंवा मला कर्माचं फळ हे मिळणार असेल तरच मी कर्म करेन असा जर विचार असेल, तर या दोन्ही गोष्टींमध्ये माणूस अकर्माकडे वळण्याची शक्यता अधिक असते. हल्ली तर अकर्माकडे वळण्याची खूप जास्त लोकांची प्रवृत्ती होत चालली आहे. सगळे आपण बघतो. अकर्माकडे प्रवृत्ती होते म्हणजे काय? असं नाही आहे की ते कर्म करत नाहीत. ते हातात मोबाईल घेऊन, गॅजेट घेऊन, लॅपटॉप घेऊन काहीतरी कर्म करतच असतात. पण ते जे कर्म आहे ते कर्म कुठेही ईश्वरार्पण बुद्धीने एकतर केलेलं नसतं. आणि त्या कर्मातून त्यांना स्वतःला आणि इतरांना कोणालाही त्यातून काहीतरी विधायक उपयोग होईल असं ते कर्म नेहमीच असतं असं नाही. पुन्हा असं होतं की तुम्ही एका जागी बसून आपलं शरीर जे बनलेलं आहे ते वापरण्यासाठी बनलं. त्याचा एकच नियम आहे, यूज इट ऑर लूज इट. आपण जर ते वापरलं नाही तर आपण ते गमावणार आहोत एखाद दिवस. बघा, आपल्या ज्या ज्या गोष्टी आपण वापरत नाही त्या गोष्टी गमावतात लोक. आता एखादी नर्तिका आहे, ती लहानपणापासून नृत्य करते, तरुणपणे ती छान नृत्य करते, 50, 60, 70 नृत्य करते. ज्या दिवशी ती असं म्हणते की आता मी थकले, आता मी नृत्य नाही करणार, तिने 65 वर्ष नृत्य केलंय, 5 वर्ष ते 70 वर्ष. पण 80व्या वर्षापर्यंत मधली 10च वर्ष गेली. पण त्या 10 वर्षात जर तिने नृत्य नाही केलं तर तिला 80व्या वर्षी अचानक नृत्य नाही करतात. म्हणजे कुठेतरी मग ते पाय नीट पडतील असं नाही, हाताच्या हालचाली नीट होतील असं नाही. का? कारण जी सवय लागली आहे तुमच्या देहाला ती तुम्ही सोडली, तुम्ही ते वापरणं सोडलं तुमच्या देहाचं. पण आज अशा नृत्यांगना आपल्या डोळ्यासमोर आहेत की ज्या 80व्या वर्षी उत्तम नृत्य करतात. त्याचं कारण त्यांनी त्या दिवसापर्यंत त्या देहाला, त्या स्नायूंना, त्या सांध्यांना ती सवय जी आहे ती ठेवलेली आहे. आणि हे जसं ह्या क्षेत्रात आहे तसंच सर्व क्षेत्रात आहे. ज्या क्षेत्रात लोक असं म्हणतात आता मी थकलो, आता मी अमुक करत नाही, की समजून जायचं की ते काम करण्यासाठी जे जे आपले अवयव आधी काम करत होते, कार्यक्षम होते, ते सगळे आता रिटायर होणार. कारण आपण त्यांना काम दिलं नाही. मग काही जण म्हणतात आता आम्ही घराच्या बाहेरच पडत नाही. मग आपण घराच्या बाहेर पडलो नाही तर आपले पाय चालायचे थांबतात. आपण जर 4 महिन्यांनी घराबाहेर पडलो तर आपला आत्मविश्वास डळमळायला लागतो. रस्त्यावर चालताना होतं की नाही? असं होतं. कारण का? ती जी कार्यक्षमता आहे आपल्या स्नायूंमधली ती नाहीशी होते, आपण त्यांना वापरत नाही म्हणून. आणि म्हणून अकर्म हे आपल्या हिताचं नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत माणसाने अकर्माकडे वळू नये. माणसाला जे त्याचं विहित कर्म घालून दिलेलं आहे त्या कर्माकडे त्याने सतत वाटचाल करत राहावी. फक्त ते कर्म करत असताना ईश्वरार्पण बुद्धी ही सदैव त्याच्या ठायी असावी. कारण ईश्वरार्पण बुद्धी जर नसेल तर ते जे कर्म आहे ते फक्त कर्म राहतं आणि त्या कर्मातनं बंधन निर्माण होतं, पाप किंवा पुण्याचं. आणि ते पाप पुण्याचं जे बंधन आहे ते बंधन परत पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपल्याला देह धारण करायला लागतो. आणि म्हणून ते बंधकत्व जर आपल्याला कर्माचं सोडवायचं असेल, त्यातून जर पुढे जायचं असेल तर आपल्याला प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीने करायचं आहे. हा परमेश्वराचा आपल्याला या श्लोकातले जे 4ही चरण आहेत त्या चरणातून त्याने दिलेला मुख्य संदेश आहे. थोडक्यात कर्मफळी आस धरणं हा रजोगुण आहे. बरोबर आहे? आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की कर्माचं फळ मिळायला पाहिजे, म्हणजे कर्मफळाविषयी आपल्या मनात काहीतरी आस आहे, इच्छा आहे, हेतू आहे कर्मफळाचा. तो धरणं हा रजोगुणाचा स्वभाव आहे. मला फळ मिळणार असेल तरच मी कर्म करीन, अन्यथा मी कर्म करणार नाही,
हा तमोगुण आहे. आणि या दोन्हीचा त्याग करून जर माणसाने असं म्हटलं की हे कर्म करण्यातला आनंद मला घ्यायचा आहे, त्यामुळे मला जितकं उत्तम पद्धतीने माझ्या उत्तम क्षमता वापरून हे कर्म करता येईल तेवढं कर्म मी नेहमी करणार आहे, हे म्हणणं हा माणसामधला सत्वगुण आहे. आणि म्हणून माणसाने रजोगुणाकडून किंवा तमोगुणाकडून सत्वगुणाकडे सातत्याने वाटचाल करणं हेच मनुष्य मात्रांचं अंतिम कर्तव्य आहे. तेच आपल्या सगळ्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे. कारण मनुष्य मात्रांचा जन्म हा केवळ ह्या जन्मात मी काय करतो एवढ्या पुरेसाच मर्यादित नसून आपल्या सगळ्यांचं अंतिम उद्दिष्ट हे जर परमात्म्याची साधना किंवा त्याचा शोध हे आहे, तर त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी सत्वगुणाची प्रथम कास धरणं आवश्यक आहे. कारण सत्वगुणाचं प्राबल्य जितकं वाढेल त्याच्या पुढची पायरी ही त्रिगुणातीत होण्याची आहे. पण आपण जर सत्व रज तम ह्या तिन्हीमध्ये खूप जास्त वेळ खेळत राहिलो आणि सत्वगुणाकडे वाटचाल होत राहिली नाही तर त्रिगुणातीत होण्याचा संभव किंवा ती जी पायरी आहे ती अजून खूप दूर आहे आपल्यापासनं. आणि म्हणून आपल्याला जर त्रिगुणातीत व्हायचं आहे कधीतरी तर सत्वगुणाच्या दिशेने वाटचाल करूया. त्यासाठी ईश्वरांनी आपल्याला हा सुंदर श्लोक भगवद्गीतेत घालून दिला आहे. याच्यावरती आपण सगळ्यांनी छानपैकी आपल्या आपल्या पद्धतीने मनन चिंतन करूया आणि आजच्या आपल्या प्रवचनाला इथे विराम देऊया. एक छोटंसं मागच्या वेळेला जसं घेतलं होतं एक छोटंसं गीत तसं घेऊया. आत्ताच कृष्णाष्टमी झाली त्यामुळे एक गोपाळ कृष्णाचं गीत घेऊया. त्याचे शब्द असे आहेत, बडा प्यारा है वो, बडा न्यारा है वो, मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल. जब भी संकट आए, जब भी संकट आए, जब भी उसे दिल से कहो तो फिर आँच ना आए. म्हणजे आपल्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा जर आपण मनापासून त्याला हाक मारली तर तो धावून येतो आणि ते संकट दूर होतं. कृष्णा कृष्णा कहो, राधे राधे कहो, मीठी मुरली बजे, हम सब साथ में गाए. असं ते गाणं आहे, आपण म्हणूया. एक एक ओळ सांगते, तुम्ही सगळ्यांनी म्हणा त्याच्यानंतर. बड़ा प्यारा है वो, बड़ा न्यारा है वो, 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 मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल, मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल, मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल, मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल. जब भी संकट आए, जब भी मन घबराए, 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 उसे दिल से कहो तो फिर आँच ना आए, उसे दिल से कहो तो फिर आँच ना आए, उसे दिल से कहो तो फिर आँच ना आए, उसे दिल से कहो तो फिर आँच ना आए. बड़ा प्यारा है वो, बड़ा न्यारा है वो, बड़ा प्यारा है वो, बड़ा न्यारा है वो, मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल, मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल. कृष्ण कृष्ण कहो, राधे राधे कहो, कृष्ण कृष्ण कहो, राधे राधे कहो, कृष्ण कृष्ण कहो, राधे राधे कहो, कृष्ण कृष्ण कहो, राधे राधे कहो. मीठी मुरली बजे, हम सब साथ में गाए, मीठी मुरली
प्यारा है वो, बड़ा न्यारा है वो, बड़ा प्यारा है वो, बड़ा न्यारा है वो। मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल। 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 जब भी संकट आए, जब भी मन घबराए, जब भी संकट आए, जब भी मन घबराए, उसे दिल से कहो तो फिर याचना आए, उसे दिल से कहो तो फिर याचना आए। बड़ा प्यारा है वो, बड़ा न्यारा है वो, बड़ा प्यारा है वो, बड़ा न्यारा है वो। मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल। मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल। कृष्ण कृष्ण कहो, राधे राधे कहो, कृष्ण कृष्ण कहो, राधे राधे कहो। निधि मुरली बजे, हम सब साथ में गाए, निधि मुरली बजे, हम सब साथ में गाए। सब एक साथ। मेरा प्यारा है वो, बड़ा न्यारा है वो। मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल। बड़ा प्यारा है वो, बड़ा न्यारा है वो। मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल। मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल। मेरा गोविंद गोपाल, बोलो जय 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 गोपाल। श्री कृष्णार्पणमस्तु।